आपण बघूया, बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। गणपतीच्या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये एका ठिकाणी चाकू हल्ला झालाय। नाचण्याच्या वादातून हा हल्ला झाला अशी माहिती मिळते। राजारामपुरीतल्या गणेश आगमन मिरवणुकीमध्ये ही घटना घडलेली आहे। चाकू हल्ल्यात वाजिद जमादार हा व्यक्ती जखमी झालाय। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपास आता सुरू केलेला आहे। आपण बघतोय गणेश आगमन मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या वादातून चाकू हल्ला झालेला आहे। राजारामपुरीतली ही घटना आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। आता या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अधिक तपास करतायत। वाजिद जमादार असं व्यक्तीचं नाव आहे ज्याच्यावर हा हल्ला झाला। हा व्यक्ती कोण आहे? आगमनाच्या मिरवणुकीमध्ये का हल्ला झाला? काय कारणाने हल्ला झाला? नाचण्यासारखं क्षुल्लक कारण हल्ल्यापर्यंत का जाऊन पोहोचलं? त्याच्याकडे शस्त्र कसं काय आलं? या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कोल्हापूरचे ज्ञानेश्वर साळोखे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आगमनाची मिरवणूक बाप्पाच्या सगळेजण आनंदात होते आणि असं असताना या राजारामपुरीमध्ये चाकू हल्ल्याची घटना घडते। काय नेमकी कळतीये माहिती? कोल्हापुरातल्या राजारामपुरी परिसरामध्ये काल गणेश आगमनाचा उत्साह सुरू होता आणि त्याचवेळी अनेक तरुण मंडळ आहे ते मिरवणूक मार्गावरती आले होते आणि त्याच दरम्यान आहे ते नाचण्यावरून आहे तो वाद झाला आणि यातून हा चाकू हल्ला झाल्याची माहिती आहे ते समोर येते। या चाकू हल्ल्यामध्ये पाहायला गेलं तर जमादार नावाचा जो व्यक्ती आहे तो जखलेला आहे आणि त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। जमादार नावाच्या या व्यक्तीचे ओळखीतल्या असलेल्या काही तरुणी या ठिकाणी येत होते आणि त्यांना तो नाचण्याचा आग्रह करत होता आणि यातूनच या दोघांच्या मध्ये वाद झाला आणि त्यातून थेट दुसऱ्या एका मुलगाने आहे ते त्याच्यावरती चाकूने हल्ला चढवला आणि त्यामध्ये तो गंभीर असा जखमी झालेली ही घटना घडतात या ठिकाणी तात्काळ पोलिसांनी धाव घेत आहेत ते तपासाला सुरुवात केलेली। या घटनेची दृश्य आहे ते सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात काल ही मिरवणूक पाहण्यासाठी आबालवृद्ध या ठिकाणी जमा झाले होते आणि त्याच दरम्यान ही घटना घडलेली आहे। त्यामुळे एकच खळबळ आहे ती उडाली होती। मात्र पोलिसांनी तात्काळ परिस्थिती आहे ती काल रात्रीच नियंत्रणात आणली। मात्र एकूणच हा जो हल्ला कुणी केला, कशासाठी केला याचा शोध मात्र अद्याप पोलीस घेताना पाहायला मिळतात आणि एकूणच गणेश उत्सवाच्या दरम्यान अशा पद्धतीची घटना घडल्यामुळे कोल्हापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित या निमित्तानं होते आणि त्यामुळे पोलिसांनी याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे ती व्यक्त केली जाते। नक्की, धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण माहिती दिली त्याबद्दल। आपण बघतोय कोल्हापुरामध्ये एका तरुणावर राजारामपुरीमध्ये चाकू हल्ला झाला आणि तेही गणेश आगमन मिरवणुकीमध्ये। वाजिद जमादार असं त्याचं नाव आहे।